हे अय गौरी आज कम झोपली जिथे पाणी बघ मस्त खोली मस्त खोली बाबा ती बघा पाणी काय उकळत इथं गोणी ठेवीत असतात पेंडीचे तिथं का इकडे याच्यात मोठ्या याच्यात बरं पांढरं दिलं ना बघितलंच नाही ती मला हो आजी बाबा इकडे आहे ना लाल भडक चंद्र झालाय भाऊ लाल भडक आहे बघा चंद्र याच्यात नीट दिसा ना लवकर या ढगाच्या आड चाललाय लवकर या याला बाबा या लवकर गेला ते अहो ते ढगा खाली जावतोय गेला बाबा येऊस तर गेला ते लाल उगवतो नाहीये लाल अहो लाल लाल दिसतोय तो लाल भडक एकदम लाल भडक वर आल्यावर बघन ना मी अजून 1-2 तासात वर येईन ना ते बघन ना थांब राजहंस का आरडू राहिले येऊ चल 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 लय पळून आला कुठून आला सांग मला कुठून आला लय पळत आला कुठं गेलता हा मग त्याला असं वाकडं करून देता येत नाही चहा. हा असं बसले बघा वर का भारी दिसत ओम दूध नाही आजी कधी आपल्या गाईचं दूध येतं दुधाची कमीच नाही होणार नेसता दुधाचा चहा काय पाहिजे आता घासाला पाणी घ्यायचंय आज घासाला मकाला नाही आता घ्या कापून तुम्ही वाटलं कोठ्यावर जाऊन आल्यावर का कापी ना कारण की ना तेल फवारा मारून घेतो कारण की काल घास कापीत होतो 4-5 झाडं दिसलेली सगळं मावा काळ भंगार झालेली सगळं चिकट लागत आहे हाताला ते जास्त होण्याच्या आधी घेतो मारून मला पेरूला मारायचं आहे अजून किती घालते डुकर आता नाही दिसले मला तुम्ही जाऊन आले का होते पण नवीन पाहिजे निशाण होते मका दे ना डुकर का येऊ राहिले दादा काय करावं काय नाही अवघडच झाले माका पहिले तार लावा लागून घरा पुढं आपले ना ती काट्याची तार नसते ती तार आहे ती झाल्या बहुत दिंड्या सुरू आता हो कुठलची आता ही उलटी चालली पण इकडं कुठं चालली काय माहिती मस्त आहे काय करतात ते सरकती तिकडं हे पाहिजे झाला मग फॅन चांगला वाकडा झाला होता ह्यो पैप असा पाहिजे हा मस्त पाहिजे कोणता ह्यो इकडं तोंड करून पाहिजे गोवाल्याकडं असा ह्यो पैप गोवाल्याकडं तोंड करून पाणी आपण तिकडे घेतो ना हे सगळंच म्हणजे हे करावं लागेल बघा अय गोवाल्या गोवाल्या तर झोपलाय भाऊ गोवाल्याला टेन्शनच नाही काय गोवाल्या गौरे अय गौरी आज कम झोपली हा ATM कडे आलंय गौरी उठ जायचे उठ तसं नको झोप उठा काय कडे हा सोन मावशी बी आली का आज गवत जास्त आहे ना लय गवत आहे अय गोल्या मला मोटर रेस चालू इकडं करतो कडे मी चालू आता रेन पाईपला मग घासाल दारी धरावं लागते ना आता टाकीतलं बंद करावं लागेल इकडं प्रेशरच येत नाही हे वाळायला लागली कोथिंबीर धने येते ना आता हॅलो मकात सगळे डुकरं आले होते बाबा काय सगळ्या डुकरांनी धिंगाणाच केलाय मका खाऊन घेतली काय माहिती बाबा मकाच दिसा नाही तुम्हाला त्याला उगल्याशिवाय नाही दिसायची चांगली उगलेल्या याच्यात तर नाही पण याच्यातच आलेत खाऊन घेतली का काय काही कळानाच मला आता तर उगलेली याच्यात एक डुक्कर नाही सगळे याच्यातच आहेत बापरे
जो पाय आणि तीन आजी खालच्या वावरात सगळे डुकर आले होते. मका खाल्ली काय काय माहिती त्यांनी वाफ्यातली. हिरवी उगलेली नाही, हात लावला पण ते जिथे लावली होती तिथे सगळे खड्डे आहेत. खाल्ली काय काय माहिती भाऊ, 15-20 किलो मका होती. अय गोल्या, जेवण बिवण केलं का नाही तू? अरे जेवण केलं. चल बरं राजहंस आणू आपण टाकीत सोडायला. राजहंस आणतो टाकीत सोडायला. इकडे घासायला पण चालू आहे तर एक वाफा भरतो येऊ. दुसरा फोडी तो मी भरला असं नाही इथं ओलं आहे कारण की इथून ना बघा तिथून पाणी येतं कुठून तरी. पाईपलाईन फुटलेली आहे वाटतं तिथं. या इथं पाईपलाईन फुटलेली आहे, इथून पाणी येतं ती चालूच इथे पाणी. बघ मस्त खोली. मस्त खोली बाबा ती. बघा पाणी काय उकळत इथं. आला भरला वाफा पाणी आलं इथं. गेलं भाऊ एक लगेच खाली. हे इथं लय जड येत रे भाऊ. चल थोडं पाणी सोडी तर टाकीतलं माहिती त्यांना पावता येईल, नाही तर उड्या मारते तिथून. हा 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 उडा पाणी अंगावर आता. वाफ्यात लयच पडला भाऊ घास. हे कस काय पडला होता पण तो? हा सुकल्यामुळं का वाऱ्याने? किती झाले? 1 2 3 4 5 6 झालेत. टपाटपा मला मकाला सोडायचे त्या. मांजर कुठं चालली ते पाडा म्हणजे बांधलेलं नाही का त्या शेड मध्ये. हा 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 ते गोणी ठेवीत असतात पेंडीचे तिथं का? इकडे याच्यात मोठ्या याच्यात. बरं पांढरं दिलं ना? बघितलेच नाही ती अयो मला एक आणायचंय बरं का. पांढरं पिल्लू आणणार, पांढरं सफेद. आणा ना इकडं, आणा ना इकडून या ना. इकडं सुकाय सगळं. आणि पाईप आणलेत. या इकडं मकाला पाणी सोडायचंय. माझे आता 1 4 5 वाफे राहिलेत फक्त. एकदम टच भरून दिले. काय कचरा झालाय बाबा ह्यो. हे चिंच जोडली होती त्या दिवशी, त्याचा नुसता कचरा आहे. त्याला आता हे 3 वाफे ऑटोमॅटिक भरते. सगळे फुटलेले आहेत मस्त पैकी. काय झालं? कुसळ. हे इकडे तिकडची पुरी जळलेली, इकडे तरी हिरवा आहे थोडा. मोटरच्या प्रेशरने डायरेक्ट कॉकच फुटला भाऊ इथं डायरेक्ट धिंगाणाच. चला आता हे कॉक बसवतोय. इथं रेड्युसर सॉकेट होतं हे 2चं. ते 2चं इथं लावलं. आता इथं कॉक नाही आपल्याकडे 2चा, त्याच्यामुळं 2चा म्हणतो 2.5चा. आता हे 2च्या पाईपाला ते लावायचं असं. आता असा येऊन इथं लागन. त्याला घेतो करून. चला चालले खाली खाली. टाकीतलं पाणी सोडलं इकडे चालले आता हळूहळू खाली. हा पावा पावा पावा. इथं एक तोंड करायचंय फक्त याला असं. चला भाऊ परत बसलं. कितीक राहिलं? एक रिंग आहे का? जाऊन देतील सगळं खाली. ओके घाण पाणी आलंय बा बाहेर. सगळं हिरवं हिरवं पाणी आलंय बघा. टाकीकडचा प्रेशर डायरेक्ट इकडं लागू झालाय बघा. किती पाणी झालं इकडं लगेच. अरे बापरे. हा झालं. येऊ पाईप सटकू राहिलं. दगडामुळे जिवंत आहे पाईप. चला झालं तिकडचं. आलं पाणी चालू आहे पाणी ट्रेन पाईपला. काय काटे घुसत आहेत पॅन्ट. तिकडे निघलं होतं मिरच्यात सगळं. मिरच्याच पाईप डायरेक्ट उडला होता. याला धनिया देईन ना आता. मी म्हणलं यात मेथी राखायची का? कोणती मेथी? कोणती आता मेथीची? ती कुठे रे? तिथं तिथं ती काय ती लटकली. हा हा ती होय. टाक मग, टाक ना मग. तू पाणी देता का इथं? नाही मी काय नाही करीत आता.
हे मग पाईप यो मी आणला तिकडून पाईप किंवा आता ते डावळायला नाही आला होता इथं फोन द्यायला तर आणला होता पण ते तिथं ठेवला. आता वर कसं यायचंय खाली ते गेले वर कसं चला हा हा चला. काय भारी पाय बिया झाले तू आता एकदम धुवून निघले. ए कर चालू. म्हणले कशी शेवाळ्यात गेलो होतो मी टाकी साफ केली. आज टाकीत पण नाही भरायचं बरं का एखाद्या भरलं तर भरण नाही तर नाही भरायचं. नाही भरायचं कारण याला पाणी चालू आहे मकाला अर्धा तास लाईट आहे. टाकीत सोडलं तर ती एक रिंग भरण आणि ते पाणी काय घरात येणार नाही अर्ध्या तासात आहे. मग इकडं करून अय हळू आहे ती धनादन मार राहिली भो. आता वाजले 4 तिला घालतो नेऊन.